नमस्कार मंडळी. जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. काही लोक प्रेम देतात, काही लोक दुःख देतात, तर काही लोक अनुभव देतात. पण खरा शहाणपणा तोच जो प्रत्येक भेटीतून एक धडा येतो आणि पुढे जातो. कारण जीवनात माणसं कायमची नसतात, पण त्यांच्याकडून मिळालेले धडे कायम सोबत राहतात. जीवनाचा सर्वात मोठा नियम म्हणजे पुढे चालत राहणं. कितीही अपयश आलं, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी स्वतःचा विश्वास कधीही सोडू नका. अडचणी या तुमच्या आयुष्यातल्या थांबण्यासाठी येत नाहीत, तर तुमची ताकद दाखवण्यासाठी येतात. जो माणूस संकटामध्येही हसत पुढे जातो, त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे एक न एक दिवस नक्की उघडी होतात. लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील, पण तुमच्या संघर्षात फार कमी लोक साथ देतील. त्यामुळे लोकांच्या कौतुकासाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी काम करा. कारण शेवटी स्वतःची नजरच सर्वात महत्त्वाची असते. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा कमवला तर परत मिळू शकतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करा आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी करा. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागतं. रात्री झोपताना मोठी स्वप्न पहा, पण सकाळी उठल्यावर त्यासाठी काम करण्याची तयारी ठेवा. कारण मेहनतीशिवाय कोणतंही स्वप्न सत्यात उतरू शकत नाही. काही लोक तुमच्या आयुष्यातून फक्त फायदा घेण्यासाठी येतात, तर काही लोक तुमच्या अश्रूमध्येही तुमच्यासोबत उभे राहतात. त्यामुळे नात्याची किंमत शब्दावर नाही, तर वेळ आल्यावर दिलेल्या साथीत असते. ज्याच्याकडे संयम आहे, त्यांच्याकडे सर्व काही मिळण्याची शक्ती आहे. झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो, तसंच मोठं यश मिळण्यासाठीही वेळ लागतो. फक्त प्रयत्न थांबवू नका, कारण अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय होणारच असतो आणि जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो त्यालाच खऱ्या यशाची गोडी चाखायला मिळते. थँक्यू. जीवनात कधीही कोणाचा अपमान करू नका, कारण आज जो खाली आहे तो उद्या वर जाऊ शकतो आणि आज जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो. काळ प्रत्येकाला संधी देतो आणि प्रत्येकाची परीक्षा घेतो.